नमस्कार श्रोते हो, आजच्या आपल्या वृत्तविशेष या भागात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. देशात उष्णतेची लाट तीव्र होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सुरक्षिततेबाबत आवाहन केलं आहे. देशभरात वाढत्या तापमानामुळे निर्माण झालेल्या उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना अत्यंत महत्वाचे आणि सावधगिरीचे आवाहन केले आहे. भारताच्या विविध भागांमध्ये सध्या प्रचंड उष्णता जाणवत असून या परिस्थितीत प्रत्येक नागरिकाने स्वतःची आणि आपल्या आसपासच्या लोकांची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधानांनी केलं आहे. पंतप्रधानांनी नागरिकांना पुरेसे पाणी पिण्याचे, बाहेर पडताना सोबत पाणी ठेवण्याचे तसेच शक्य असेल तेव्हा इतरांनाही पाणी देऊन मदत करण्याचे आवाहन केले आहे. या कडक उन्हाळ्यात लहान कृती देखील मोठा दिलासा देऊ शकते असे ते म्हणाले. त्यांनी विशेषतः उष्णतेमुळे होणाऱ्या थकव्याच्या लक्षणांबाबत नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. चक्कर येणे, मळमळ होणे, तीव्र थकवा जाणवणे किंवा अचानक अशक्तपणा जाणवणे ही हीट एक्झॉशनची लक्षणे असू शकतात असं त्यांनी नमूद केलं. अशावेळी संबंधित व्यक्तीला तात्काळ थंड आणि सावलीच्या ठिकाणी हलवावे तसेच तिला पाणी आणि ORS उपलब्ध करून द्यावे असेही आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. जर एखाद्या व्यक्तीला डोकेदुखी, अशक्तपणा किंवा अस्वस्थता जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित उपाय योजना करणे गरजेचं आहे, कारण अशा परिस्थितीत उष्माघात म्हणजेच हीट स्ट्रोक होण्याचा धोका वाढतो असा इशाराही त्यांनी दिला. पंतप्रधानांनी पुढे सांगितले की तीव्र उन्हाळ्याच्या काळात लहान मुले, वृद्ध नागरिक आणि घराबाहेर काम करणारे कामगार हे सर्वात जास्त असुरक्षित असतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्यांनी, शेजाऱ्यांनी आणि समाजातील नागरिकांनी एकमेकांची काळजी घ्यावी असंही त्यांनी आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी नागरिकांना आपल्या वृद्ध आईवडील, आजी आजोबा आणि इतर प्रियजनांची नियमित चौकशी करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांना पुरेसे पाणी पिण्याची आठवण करून देणं, दुपारच्या वेळेत बाहेर न पडण्याचा सल्ला देणे आणि शक्य असेल तेव्हा विश्रांती घेण्यास प्रवृत्त करणं अत्यंत महत्वाचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून नागरिकांनी एकमेकांप्रती करुणा दाखवावी असंही पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी म्हटले की उष्णता ही आपल्या सर्वांसाठी त्रासदायक आहे, त्यामुळे सर्वांनी शक्य तितकी खबरदारी घ्यावी. पुरेसे पाणी प्या, बाहेर जाताना पाणी सोबत ठेवा आणि इतरांनाही एक ग्लास पाणी देऊन मदत करा. अशा हवामानात छोट्या मदतीलाही मोठे महत्व असतं. पंतप्रधानांनी उष्णतेच्या लाटेदरम्यान नागरिकांना धोक्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये असेही स्पष्ट केले. चक्कर येणे, मळमळणे, अशक्तपणा किंवा डोकेदुखी जाणवत असल्यास तात्काळ थंड आणि सुरक्षित ठिकाणी हलवून योग्य प्राथमिक उपचार देणे गरजेचं आहे. ORS आणि पाणी यांचा त्वरित वापर केल्यास परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत होते असेही त्यांनी सांगितले. याचबरोबर त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले की लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि बाहेर काम करणारे लोक यांना उष्णतेचा सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने सतर्क राहणे आवश्यक आहे. वेळेवर घेतलेली काळजी अनेक गंभीर परिस्थिती टाळू शकते असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी नागरिकांना आपल्या कुटुंबाशी संपर्क ठेवण्याचेही आवाहन केले आहे. शक्य असेल तेव्हा फोन करून वृद्धांची विचारपूस करावी, त्यांना पाणी पिण्याची आठवण करून द्यावी आणि दुपारच्या उन्हात बाहेर न जाण्याचा सल्ला द्यावा असे त्यांनी सांगितले. या उष्णतेच्या काळात मानवतेचा संदेश देत पंतप्रधानांनी एक महत्वाचा भावनिक आवाहनही केलं आहे. त्यांनी नागरिकांना आपल्या परिसरात पक्षी आणि प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे. घराबाहेर बाल्कनी, गच्ची, दुकाने किंवा कार्यालयाच्या बाहेर पाण्याचे भांडे ठेवणे ही एक छोटी पण अत्यंत उपयुक्त कृती ठरू शकते असे त्यांनी नमूद केले. तहानलेल्या पक्ष्यांसाठी आणि प्राण्यांसाठी हे पाणी जीवनदायी ठरू शकते असेही त्यांनी सांगितलं. पंतप्रधानांच्या या संदेशातून स्पष्ट होते की उष्णतेच्या लाटेचा सामना करताना केवळ वैयक्तिक काळजी नव्हे तर सामाजिक जबाबदारीही तितकीच महत्वाची आहे. एकमेकांची काळजी घेणे, मदतीचा हात पुढे करणे आणि जागरूक राहणे हेच या परिस्थितीत सर्वात मोठे संरक्षण आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती होती.